राज्यातील गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे हे आदेश आहेत। गॅस वितरकांवरील हल्ले रोखण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली जाते। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून स्वतंत्र पत्रक जारी करण्यात आलेले आहे। गॅस वितरकांवर अनेक ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण दिलं जावं अशी मागणी केली जाते। राज्यातील गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून हे आदेश जे आहेत ते सध्या देण्यात आलेले आहेत। गॅस वितरकांवरचे हल्ले रोखण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। गॅस एजन्सीचं कार्यालय उघडण्याआधी सिलेंडर घेऊन नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून रांजणगावमध्ये नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात। राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या हीच दृश्य जी आहे ती पाहायला मिळतात। सध्या छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आपण पाहताय। गॅस एजन्सी उघडण्या अगोदर सुरू होण्याआधीच नागरिकांच्या एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। ज्ञानेश्वर, येथे छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळतात। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील राजनगाव येथील HP गॅस एजन्सीच्या बाहेर आहे। आपण बघतोय अजूनही गॅस एजन्सी सुरू झाली नाही। मात्र असं असलं तरी सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडर घेऊन जे आहे ते या ठिकाणी मोठ्या रांगा लावल्यात। आपण बघतो ही अशा पद्धतीनं लांबच रांग आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेस मी या सगळ्या गॅस सिलेंडरची मोजणी केली तेव्हा 153 पेक्षा अधिक गॅस सिलेंडर होते। मात्र अजून ही रांग आता आपल्याला वाढताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीने जे आहे ते बुकिंग करताना अडचणी येतात, गॅस मिळत नाही, या अफवेपोटी जे आहे ते नागरिक अशा पद्धतीने रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर प्रशासनाच्या वतीनं वारंवार सांगण्यात येतं की गॅसचा मुबलक पुरवठा आहे। मात्र असं असलं तरी भविष्यात गॅस नाही मिळाला तर काय करायचं या भीतीपोटी जे आहे ते नागरिक जे आहे ते हातचं राखून जे आहे ते आत्ताच आपल्या घरी गॅस नेताना पाहायला मिळतात। आणि छत्रपती संभाजीनगरमधील राजनगाव परिसरातील ह्या रांगा आपण पाहतोय। यातील अनेक नागरिक जे आहे ते सकाळी 5 वाजता आलेत आणि जेव्हा सकाळी 9 वाजता आता ही गॅस एजन्सी उघडेल आणि त्यानंतर जे आहे ते नागरिकांना गॅस दिला जाईल अशा पद्धतीने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरातील अनेक गॅस एजन्सीवर हीच परिस्थिती। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।